नमो नमः. आज आपण आठवीच्या संपूर्ण संस्कृतम आणि संयुक्त संस्कृत या पुस्तकामध्ये जो धडा आहे अश्वस्य स्वामिनिष्ठा, तर या धड्याचं मराठीमधून भाषांतर बघणार आहोत. आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येतो, माध्यम भाषया गद्यांशस्य सरलार्थम लिखत. म्हणजे आपल्याला एक छोटा पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याचं आपल्या माध्यम भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये भाषांतर करायचं असतं किंवा तुमची जी माध्यम भाषा असेल त्यामध्ये ट्रान्सलेट त्याचं करायचं असतं. आणि आपल्याला धडा समजण्यासाठी सुद्धा हे भाषांतर आवश्यक आहे. तर आज आपण या धड्याचं भाषांतर बघूया. आणि याआधी मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अश्वस्य स्वामिनिष्ठा या धड्यावर आधारित. एका व्हिडिओमध्ये मी हा धडा समजावून सांगितला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये या धड्याचा भाषाभ्याससुद्धा समजावून सांगितलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. आज आपण याचं भाषांतर बघूया. मी इथे आपल्या पुस्तकातला पहिला छोटा पॅराग्राफ घेतला आहे आणि त्याचं त्यासोबत भाषांतर बघा. अश्वस्य स्वामिनिष्ठा, अश्व म्हणजे घोडा, तर याचं अश्वस्य स्वामिनिष्ठा याचा अर्थ घोड्याची स्वामिनिष्ठा. बघूया आता एक एक करून. मध्यान्ह समय, मध्यान्ह समय म्हणजे भर दुपारची वेळ होती. सर्वत्र नीरवता म्हणजे सगळीकडे शांतता होती. मार्गः अपि निर्मनुष्यः, मार्ग म्हणजे रस्ता, रस्त्यावर एकही मनुष्य नव्हता. तदा एव कोऽपि अश्वः मार्गे धावती. काय म्हटलंय? तदा एव म्हणजे त्याच वेळी रस्त्यावर एक घोडा धावत होता. तस्य एकः पादः व्रणितः, म्हणजेच काय तर त्याच्या एका पायाला जखम झाली होती. पादः म्हणजे पाय आणि व्रणितः म्हणजे जखम झालेली होती त्याच्या एका पायाला. सह कष्टेन वेदनाम सहते, म्हणजे तो कष्टाने वेदना सहन करीत होता. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती. काय म्हटलंय? तथापि म्हणजे तरीही, म्हणजे त्याच्या एका पायाला जखम झालेली होती पण तरीही 3 पायांनी, कारण एक पाय जखमी झालाय म्हणून 3 पायांनी तो कसा बसा धावत होता. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. तस्य पृष्ठे म्हणजे त्याच्या पाठीवर, त्याचे स्वामी त्याच्या पाठीवर बसलेले होते. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः, त्याचे स्वामी हे शस्त्रांच्या आघातांनी जखमी झालेले होते किंवा शस्त्रांच्या प्रहारांनी जखमी झालेले होते. हा पहिला पॅराग्राफ आहे आपल्या पुस्तकामध्ये. आता त्याच्यानंतर पुढचा जो आपला धडा आहे त्याच्यातून मी एक छोटा पॅराग्राफ त्याचा केला आहे आणि त्याचं भाषांतर खाली लिहिलेलं आहे बघा. अविरतम धावनेन अश्वः अतीव श्रान्तः जायते. अविरतम म्हणजे विश्रांती न घेता धावल्यामुळे घोडा थकला होता. श्रान्तः जायते म्हणजे तो थकला होता. सह वेगेन धावितुम असमर्थः भवति. याचा अर्थ काय? वेगाने धावण्यास, जोरात धावण्यास तो समर्थ नव्हता. समर्थ नव्हता म्हणजेच तो असमर्थ होता. अतः मंदम धावितुम प्रारभते, म्हणजे त्यामुळे म्हणूनच त्याने जरा संथपणे धावण्यास प्रारंभ केला किंवा हळू धावायला त्याने सुरुवात केली. परम नैव वीरमती सह, परंतु किंवा पण तो थांबला नाहीच. तो पळतच होता, थांबला नाही. अधुना ग्रामः समीपे एव तत्र स्वामिनं नयामि संरक्षामि च. बघा तो काय म्हणतोय? आता गाव जवळच आहे, स्वामींना मी तिथे नेईन आणि त्यांचे रक्षण करीन.
पुढे तो म्हणतोय परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह, पण रस्त्यावर पाण्याचा एक रुंद प्रवाह आहे. अधुना किम करणीयम, म्हणजे आता काय करावे बरं. इति चिंतयति अश्वः, म्हणजे बघा आता काय करावे असा घोड्याने विचार केला. क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. क्षीणः म्हणजे दुबळा म्हणा किंवा थकलेला आपण म्हणू शकतो. थकलेला आणि जखमे झालेला तो घोडा प्रवाह ओलांडण्यास असमर्थ होता, म्हणजे तो ओलांडू शकत नव्हता. पुढे आहे किंतु समयः अल्पः, पण वेळ फार थोडा होता. कथमपि प्राणान अविगणय्य सह जलप्रवाहम उल्लंघयति, म्हणजे प्राणांची पर्वा न करता त्याने कसाबसा तो पाण्याचा प्रवाह ओलांडला. अपरतीरम गत्वा भूमौ पतती. अपरतीरम म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर, दुसऱ्या तीरावर जाऊन तो जमिनीवर कोसळला, पडला. तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतती, आणि त्या दणक्याने त्याचे जे स्वामी आहेत ते सुद्धा जमिनीवर पडले. किंचित कालानंतरम स्वामी संज्ञाम लभते, म्हणजे काय म्हटलंय किंचित कालानंतर म्हणजे काही अल्प काळानंतर स्वामींना शुद्ध आली. सह अश्वस्य समीपे आगच्छति, ते त्या घोड्याच्या जवळ आले. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशती. स्नेहेन म्हणजे अगदी प्रेमाने त्यांनी त्या घोड्याच्या शरीराला स्पर्श केला. आणि पुढे आहे भूमौ पतितम अश्वः अपि स्वामिनं पश्यति समाधानेन प्राणान त्यजति च. म्हणजेच काय तर जमिनीवर पडलेल्या घोड्याने सुद्धा स्वामींना पाहिले आणि समाधानाने आपले प्राण सोडले. पुढे आहे कह एषः नृपः, म्हणजे कोण हा राजा. ज्ञायते वा, म्हणजे माहीत आहे का. सह एव महाराणा प्रतापः, तोच हा महाराणा प्रताप होय. पुढे काय आहे बघा. राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः, म्हणजे काय राजस्थान राज्यातील मेवाड प्रांतातील हा सर्वोत्तम राजा आहे, नृपश्रेष्ठ आहे. म्हणजे सगळ्या नृपांमधला श्रेष्ठ तो आहे. कह एषः स्वामी भक्तः अश्वः, म्हणजे असा प्रश्न विचारलाय हा स्वामी भक्त घोडा कोण आहे. एषः चेतकः नाम अश्वः, म्हणजे त्या घोड्याचं नाव काय आहे तर हा चेतक नावाचा घोडा आहे. अश्वेषु आदर्शभूतः सह, म्हणजे काय सगळ्या घोड्यांमध्ये तो आदर्श ठरलेला आहे किंवा तो आदर्श घोडा आहे. तस्य स्मृत्यर्थम, म्हणजे त्याच्या स्मरणार्थ निर्मितम समाधिस्थलम मेवाड प्रांते विराजते, म्हणजे त्याच्या स्मरणार्थ बांधलेले समाधिस्थळ मेवाड प्रांतात खुलून दिसते किंवा शोभून दिसते. आणि शेवटचं वाक्य आहे धन्यः स्वामी राणा प्रतापः धन्यः च स्वामी भक्तः अश्वः चेतकः. काय म्हटलंय ते स्वामी राणा प्रताप धन्य होय आणि स्वामी भक्त घोडा चेतक सुद्धा धन्य होय. आणि शेवटी ही कथा कशातून घेतली आहे तर इथे लिहिलंय बघा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयेन प्रकाशितायाः संस्कृत बाल साहित्यमालायाः आधारेण इयं कथा, म्हणजे ही कथा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने प्रकाशित केलेले संस्कृत बाल साहित्यमाला जी आहे त्याच्यातून ही कथा घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण हे अश्वस्य स्वामिनिष्ठा या धड्याचं भाषांतर बघितलेलं आहे. तुम्हाला जर बाकी धड्यांचं सुद्धा भाषांतर मराठीमधून हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.
आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.